हा का असते तुकडोजी महाराज सांगतात की नम्रच दाते वेला असतो ज्याच्या घरी भाविकाच्या मेळ्यात हरी देव कुठे दिसतो भाविकामध्ये. तुम्ही बाईच्या खुर्चीवर बसायचं नाही इथे समोर या ए म्हातारा या तंबाखू बोलवून घ्या समोर या बोलो गजानंद महाराज की जय. भाविकाच्या मेळ्यात दिसला गावोनी या सगळ्याचे कामे करी भाविकाच्या मेळ्यात दिसला. जोपर्यंत भाजी पडणार नाही तोपर्यंत हरी काय दिसू शकणार नाही. मनी नाही बाप मनी नाही बाप म्हणे मला देव बाजारच्या भाजीपाला नाही देव बाजारच्या भाजीपाला नाही देव बाजारच्या भाजीपाला नाही का पाहिजे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव अस्यानं भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे. अरे सोनी राव भाऊ मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव अस्यानं भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही. पण आपण का समजतो देवाला कशाला समजतो बाजारचा भाजीपाला असा समजतो. केवढी वरही गेला देवाच्या समोर मोदक चढवून दिलं चांगली किलो भरायची म्हणजे देव दिसून गेला असं कोणाला वाटतो जनतेने वाटते. पण देव काय दिसत नाही. देव खोटे आहे देव खोटे आहे. कभी प्यासे को पाणी पिला नाही बाद अमृत पिलाने से क्या खाएगा. आता जसा पूजा करावासाठी निघून राहिल्या तुम्ही कोणाची गणेशाची तांब्यामध्ये पाणी आहे काय बाबाजी पाणी. तांब्यामध्ये पाणी आहे तोही उष्ट पाणी वापरत नाही देवाला. कसा पाणी आहे ताजा पाणी आहे. जर एकाच रस्त्यामध्ये एकाच पाणी करत आहे पण आपण त्याला पाणी देतो का नाही. कोणाला चढवायचं आहे हा पाणी देवाला. देवाला चढवायचं आहे. पण देव काय म्हणतो कभी प्यासे को पानी किसको पानी कभी प्यासे को पानी पिलाया नहीं बाद अमृत पिलाने से क्या फायदा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं बाद अमृत पिलाने कभी प्यासे को पानी पिलाया नहीं और बाद अमृत पिलाने से क्या खाएगा. कुछ फायदा है क्या नाही. पहिले केले पाहिजे पण आपण तसे करत नाही. आपल्या हातामध्ये ताट आहे कोणासाठी देण्याकरिता देवासाठी. देवासाठी. पण आपली वृत्ती काय म्हणते म्हणे नाही हे इस्त्री आणि निवडा कोणासाठी आहे जाऊ राहिला कोणासाठी देवासाठी. पण एकाच जर आपल्याला भुकेला माणूस म्हणत आहे चावल दो पण बाई चावल देता का नाही. किसकी लिए ली जाती हो तू भगवान भगवान की लिए. तो
तो भगवान कहा है? अरे सर्वा घटी राम देहा देही एक. सर्वांच्या घटाघटामध्ये देव आहे, पण आपण तो देव ओळखला नाही, म्हणून हा असा युग आलेला आहे. अरे सर्वा घटी राम देहा देही एक. ना देहा देही एक, 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 देहा देही एक. ना सूर्य प्रकाशक चंद्र, सूर्य प्रकाशक देव कुठे आहे? सर्वा घटी राम देहा देही एक. ना सूर्य प्रकाशक त्याने नको पहा बाबाजी, तुम्ही माझ्याकडे पहा, ते रोजच दिसतात, मी नाही दिसणार रोज. पहा सर्वा घटी राम आणि देहा देही एक. सर्वांच्या घटाघटामध्ये तो आत्मा बसलेला आहे, तो गणराज बसलेला आहे, पण आपण तो गणराज काही ओळखत आपला तोच चालते. म्हणजे आता कोणाला इस्तारी देऊन व्हायले देव आले ते देव माझ्याकडे. सर्वा घटी राम न देहा देही एक. सूर्य प्रकाशक सहस्रदशमी. पहा घरी नाही जात त्या बाई, येऊन राहिल्या, तुम्ही समोर पहा. सर्वा घटी राम माझ्याकडे पाहते काही अर्थ नाही की मी आपल्या गावाला चाललो. सर्वा घटी राम देहा देही एक. सूर्य प्रकाशक सहस्रदशमी. जगामध्ये सूर्य किती राव भाऊ? ये. चंद्र किती? पृथ्वी किती? धर्म किती? सद्गुरुनाथ महाराज की जय. धर्माच्या बरोबर जर सूर्य चालला असता तर या युगामध्ये उच्च नीच लहान मोठा हा राहिला असता. पण पहा देवाजवळ लहान मोठा हा या जातीचा होय, तो त्या जातीचा, असा काही चालत नाही. आता एवढ्या दिवस बारिश आली ना बारिश, म्हणे हे बारिश फक्त कोवऱ्या घरी पडल्या पाहिजे, बाकीच्या घरी जावाचं काम नाही. असा होता का देवाजवळ? नाही होता. म्हणून पहा जगामध्ये देव किती बाबा? एकच आहे, पण आपण तसा नाही जमत. म्हणे या हा कामात ना आला ते तो कामात आणावाचा, तो कामात ना आला ते तो कामात आणावाचा. पण सर्वात मोठा देव कुठे आहे? कभी प्यासे को पानी पिला नहीं, बाद अमृत पिलाने से, और कभी गिरते हुए को बचा नहीं, बाद आंसू बहाने से. आपण तसे करत नाही. समोर पाय. जेव्हा माणूस जिवंत असतो, का असतो? जिवंत असतो. तो म्हणे पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पण आपण त्याला काही पाणी पाजत नाही. म्हणे आता लवकर मरतो. का मर? लवकर. जसा प्राण जाय नाही बाबाजीचा तसा का बाई लढणार? असा बावनथडी नदीले पूर येते का सांगा सद्गुरुनाथ महाराज की जय. मग याने देव भेटणार आहे का? नाही भेटत. भाव तिथे देव ही संताची वाणी आणि आचारा वाचून पाहिला लागणार कोणी. जर आचारामध्ये शुद्धता नसेल, एकामेकाप्रती जर चांगला प्रेम नसेल, चांगली भावना नसेल, तर हा 10 दिवसाचा गणपती मांडल्याचा काही अर्थ राहणार नाही. गणपती मांडणे म्हणजे सर्व एकत्रित येणे होय का तुटणे होय? एकत्रित येणे. पण हा काळ उलट आहे, तुटातुटीवाला काम आहे. म्हणजे एकाचे तत्व एकामेकाला काही पटत नाही. आणि जोपर्यंत आपण एकत्रित होणार नाही तोपर्यंत कोणत्याही रोगावर काही आपण ताबा करू शकत नाही. साधा सावधान ना बाबाजी, कसा साधा सावधान आहे. पिपराचं झाड कोणाकडे आहे? हाच आहे ना. या झाडावरती जर एखाद्या आग्याचा पोळा असला, किती ये राहुल भाऊ तुम्ही फक्त एक गोटा मारा, कोणाले? आग्याले. एका मातीने लागत एकच माती धावत का सर्वाले चला म्हणते? ते सर्वाले चला म्हणते. म्हणजे एकामध्ये काही ताकद नाही, ते सर्वाले करते ना. आपण काय होऊन राहिलो? एका घरामध्ये 2 भाऊ, किती
भावाचे लग्न झाले. म्हणे माई माई जावा जावाची काही पटत नाही. आपण काय हो वेगवेगळे हो. पण पहा पशु पक्षी कशी जगतात. जंगलामध्ये जर आपली गाय चरायला जाते ती काही एकली जाते का? नाही. सौंदर्य धरून जाते. पण आपण माणूस फराखोर झाला आहो. पशु पक्षी ही कीटके किती बगमेळ करुणी राहती आपत्तीता सोमती अतिसंगती आभावती तो मानवाचा देव धरणी तान तुझे रावणा उपया गोत्रा भटकरी पहा हेच गोष्ट शिकणे आहे आपल्याला की पशु पक्षी ही किटके किती बघ मेळ करुणी राहती. चंबराय घरची जाते, कोऱ्या घरची गाय जाते, खात्या घरची गाय जाते आणि जिथल्या जाती असतील तिथले वाले घरचे जाते. ते त्याच्या असं आहे का आपण या जातीचे होते अलग ठेवायला म्हणून आहे का? गायची जाते तुमच्या कर्प जावाले पण त्याच्यामध्ये असं काही भेदभाव नाही. ते सर्व एकत्रित असतात. म्हणून किती काही वाघ येऊन जाय वाघाच्या बाप येऊन जाय सर्व धावले का नाही त्याची लंका वाजवल्याशिवाय राहत नाही. पण आता काय आपण एकत्रित येत नाही. आपण काही एकत्रित येत नाही. आणि जोपर्यंत एकत्रित येत नाही तोपर्यंत कोणत्याही गोष्टीवर काही होऊ शकत नाही. तर हा गणपती मानणे म्हणजे एकत्रित येणे होय का होय एकत्रीकरण. आणि जोपर्यंत एकत्रित येणार नाही तोपर्यंत काही होऊ नाही शके. एखादला जर दुसऱ्या मोबल्यामधला आपल्यावर काहीतरी लावत आहे तर एकटा माणूस जाईल याला मारून टाकल बाबाजी. पण एवढे गेले तर इम्युनिटी मध्ये जास्त पावर आहे की नाही. म्हणून अरे बाई चालू व्हायला उद्घाटन इकडे बरोबर तेव्हा द्याल. म्हणून पहा जर मनच आपल्या हातामध्ये नाही रे बाबा तर गणपती भेटेल का रे. मनी नाही भाव म्हणे देवा मला भाव. मनामध्ये भाव कोटी आहे म्हणे माझी पोरगी नाचणार आहे तिथे तिला बघायला जायचं आहे. नाही नाचत काय माय हो नाही. आता पैसे देतील 5-5 पहिले उद्घाटनाचे तेव्हा चालू होईल. इथे लागत नाही कुठं आहे. बोलो गजानन महाराज की जय. म्हणून आहे का जोपर्यंत मन हा एकाग्र होणार नाही तोपर्यंत हरी काय भेटू शकणार. साधाचं उदाहरण देतो बाबा. नदीमध्ये जर नाव चालत आहे नदीमध्ये नाव चालत आहे केव्हा बुडील याची काय गॅरंटी नाही. नदीच्या लहरा असे असे होतात. कसे होते खाली वर. पण तऱ्यामधला पाणी कसं असते समतात. म्हणजे कोणी बाजूने जात आणि कोणी डुबवायचा का नाही. ते आपण हा तळा आहे. हा काय संसार म्हणजे तळा आहे. आणि या संसार सुखी सागरामध्ये या तळ्यामध्ये जोपर्यंत आपली नाव हे पाण्यावरती स्थिर होणार नाही तोपर्यंत हे भवसागरातली नौका काही आपली पार होऊ शकत नाही. हा संसार काय संसार सागर सागर बनला जातो संसार सागर सागर भरला जातो संसार सागर सागर भरला जातो संसार लाटा उतरती विद्याच्या बहुत प्रपंचाच्या लाटा उतरती विद्याच्या बहुत प्रपंचाच्या लाटा संसार रूपी हा एक सागर आहे माझ्या बंधू भगिनींनो. आणि संसार सागरामध्ये जर आपली नाव करायची असेल ही जर आपली नौका बाजूला संसारामधून जर आपल्याला देवापाशी न्यायची असेल हे नौका तर का करावा लागेल. मनाचा हा स्वभाव का करावा लागेल निर्मळ शांत स्वभाव करावा लागेल. तेव्हा काहीतरी आपली नौका काहीतरी या भवसागरामधून पार होणार नाहीतर काही पार होऊ शकत नाही. आता थोडा वेळ आल्या भजनामध्ये म्हणून कशी आहे नौका शांत आहे. मग घरी गेले जेव्हा तुला हा म्हणलो होतो ते तू काम नाही केलं बरोबर आहे ना. काय मोठी गोष्ट नाही. म्हणजे जीवन जगणं म्हणजे थोडासा पुरते नाही. सदा आत्मा आनंद की मस्ती पल पल में अनुभवना है.
एकाच दिवशी जेवण केलं म्हणजे असा झाला का? नाही रोजच करणे आहे ते. आता शांत स्वभाव आला म्हणजे काय झाला का? नाही. अख्ख्या मरेपर्यंत शांत जोपर्यंत स्वभाव येणार नाही तोपर्यंत काय गणराज भेटू शकतो नाही म्हणून सांगतो मनी नाही भाव म्हणे देवा मला भाव. देव अशानं भेटायचा नाही रे. देव बाजारच्या भाजीपाला पहा. सोन्या चांदीचा देव कशाचा देव? सोन्या चांदीचा देव त्याला. लालबागच्या राजा कुठे बसते बाबा? कुठे? मुंबई. अय मोठी मान कुठे बसते? मुंबई. आता देवाला तर सर्व आहे सारी दुनिया का तुही. पण पहा कोण चोर येईल कोण काय येईल हा सर्व हिसाब कोणाजवळ आहे? देवाजवळ. पण पहा देवालाही जागा झाली लागून राहिला. कसे पाहिजे? मुकुट किती किलोचा आहे बाबा? देवाचा जो मुकुट आहे तो मुकुट कशाचा आहे? सोन्याचा आहे. पण पहा देवालाही लागून राखायला लागून राहिला पण तो आम्हाला राखते. पण आम्ही उलट कसे पाहिजे? डोक्यावर काय? सोना. नाही येते काय? सोनेरी पेंट. ते पेंट काही राखावं लागते का? नाही सोन्याने राखावं लागते. म्हणून जशी जशी पैशाची आवक वाढेल तसा तसा देवापासून आणि आपला डिस्टन्स हा दूर होत जाईल. बोलो सद्गुरुनाथ जय. म्हणून सांगतो देव कोटी आहे. अरे भावती ते देवही संताची वाणी आचारा वाचुनी. जर आचार शुद्ध असला आणि मूर्ती 10,000ची न मानता 2,000ची झाली तरी त्याची यश प्राप्त आहे. नाहीतर मूर्ती आहे 10,000ची न भावा 4 आण्याची त्याच्या मूर्तीने काही किंमत आहे का रे? काही किंमत नाही आहे. कीर्तिमान मूर्तिमान आणि मूर्ती लहान कीर्तिमान. कीर्तिमान. मूर्ती जरी लहान असली तरी कीर्ती ही कशी आहे? महान आहे. पण जर मोठी मूर्ती मांडून म्हणला ना बोलकट्या गावावरती आमच्या गणपती गणपती नाही पण मनामध्ये सर्व खोट ते मग काही अर्थ आहे का? नाही. म्हणून सांगतो माझ्या बंधू भगिनींनो देव मांडा लहानसा. कसा? लहानसा. पण आपल्यामध्ये काहीतरी सुधारण पण पाहिजे. नाही सोन्याचा मुकुट लावला इकडे लोण्यासारखा आपला मन आहे. काही अर्थ आहे का? नाही. म्हणून सांगतो देव कोटी आहे. अरे भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी. भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी. भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी. भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी. सावनिया सगळ्यांचे कामे करी. सावनिया सगळ्यांचे कामे करी. भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी. भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी. सावनिया सगळ्यांची कामे करी. सावनिया सगळ्यांची कामे करी. भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी. सीतावरती मधुर जातो जातो त्याच्या सवे. 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 भाकर भाजी खाऊन राजी राहत ते गोडवे. भाकर भाजी खाऊन राजी राहत ते गोडवे. जात पात ही कधी न पुसली. जात पात ही कधी न पुसली मोहित प्रेमावली. भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी. भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी. देव कोटी दिसला? भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी. धावनिया सगळ्याचे कामे करी. शेतावरती मजूर जातो जातो त्याच्या सवे. भाकर भाजी खाऊन राजी राहतच हे गोडवे. देव माले म्हणते का तुपाचाच पराठा पाहिजे म्हणून? नाही.
रव्याची सोजी भाजी म्हणून म्हणते का? नाही का पनीरची भाजी म्हणते? नाही काहीच नाही म्हणते बाबाजी. तो का म्हणते? फक्त मला का आवडते म्हणते भाव आणि एकामेकासोबत जर परिवारामध्ये चांगला असला तर तो आवडते म्हणते. नाहीतर मुख में राम और बगल में छुरी असे दुनियादारी देवाला काही आवडत नाही. पण जमाना उलट आहे. मार चंदनाचे टिळे लावून देते, 32 रंगाच्या माळा गळ्यात, चांगला लाल कपडा लेवडत म्हणजे साधू होऊन जाते. म्हणे बाबाजी आले आमच्या घरामध्ये पण गांजाशिवाय त्याचं सेवनच नाही. कशाशिवाय? गांजाशिवाय. तर मग तो साधू खरा आहे का? नाही. अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान, अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान. साधू नावाने साधू होत नाही रे, साधू हाटेच्या चहा पाणी नाही रे, साधू हाटेच्या चहा पाणी नाही रे. ओ अंगी नाही ज्ञान साधू मला मान, अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान. साधू नावाने साधू होत नाही रे, साधू हाटेच्या चहा पाणी नाही रे, साधू हाटेच्या चहा पाणी नाही रे. मग आता चिल्लर नसेल धंदा व्हायला काय बाबा. रमेश भाऊ जोडी यांच्याकडून 20 रुपये मिळाले, धन्यवाद. अंगी नाही ज्ञान पार्वता बाई जोडी यांच्याकडून रामबत्ताबाई जोडे यांच्याकडून सुद्धा 20 रुपये मिळाले. म्हणजे 30 म्हणजे थोडी आहे कंप्लीट. धन्यवाद. काम कंप्लीट. बोलो गजानन महाराज. हा आता माझ्याकडे पागड्या हाता नको, थोडा त्रास नाही आहे. का म्हणलो की अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान. साधू नावाने साधू होत, साधू हॉटेलच्या चहा पाणी. मी तुम्हाला म्हणलो का येथे आले ते खारका आणा का बदाम आणा म्हणून म्हणलो का? नाही. फक्त का करा म्हणलो? मनाची एकाग्रती आणि चित्त कसा पाहिजे? शुद्ध पाहिजे. कायच्या सारखा? दुधासारखा पांढरा पाहिजे. तेव्हा काहीतरी अर्थ आहे, नाहीतर काही अर्थ नाही. रातभर वाचली गीता ना मग रामाची बहीण कोण होते? असा होता कामा. म्हणून हा मन कसा पाहिजे? एकाग्रित पाहिजे. साधाचा उदाहरण आहे बाबाजी. आपल्या घरून जर कोठेही कार्यक्रमाला गेलो आपण तर अशी गोष्ट आहे, कुठेही जात असला तर आपला हा माइंड कसा पाहिजे? फ्री पाहिजे. कसा पाहिजे? फ्री म्हणजे खाली पाहिजे. मेमोरी काय फुल पाहिजे नाही. नंतर कोणताही डाटा त्याच्यामध्ये काही जाऊ शकत नाही. तर हा मोबाईल आहे, हा 3.5 हाताचा काय आहे? मोबाईल आहे. ह्या मोबाईल मध्ये जे गाणे आज डाउनलोड केले याले पहिलेच घरी डिलीट करून यायला पाहिजे. कसा पाहिजे? डिलीट करून यायला पाहिजे. तेव्हा काहीतरी येते अपलोड होतील येवाले गाणे. नाहीतर घरूनच पुरा डॉक्युमेंट सर्व फुल आहे, मग एकटा कोटी जायचे तिथे काही जाऊ शकत नाही. ते याचा मागचा असा अहंकार गर्व माले येते. अबे हा का सांगते रे महाराज? हा ते मालेच येते. अबे तुले येते बात बरोबर आहे, पण सर्वांच्या घरची भाजी काही एकसारखी चव आहे का रे बाबा? सर्व घरी पांग्याची राहते, पण कोणी एखाद टमाटर जास्त सोडते ते आंबट लागते. बरोबर आहे. कोणची आंबट खायला पाहिजे. तसा हा प्रकार आहे. म्हणून कधी खाली मडक्यामध्ये पाणी भरते. कशामध्ये? खाली मडक्यामध्ये. भरल्या मडक्यात कधी पाणी भरू शकत आणि खाली इचनी लागली आहे त्या मडक्यामध्ये काही पाणी भरू शकत नाही. कसे करून राहायला पाहिजे? हा मेमोरी मधला डाटा आहे. बायका पोराच्या टेन्शन वगैरे सर्व हा कोठी पाहिजे? घरी पाहिजे. पण येते आल्या आता थोडा वेळ माझ्याकडे लक्ष आहे. इकडून आता बुलेट गाडी आली म्हणजे तुमचं लक्ष कुठे जाईल बा? बुलेट गाडी. मग तुमचं लक्ष केंद्रित झाला का? नाही. आणि गणेश महाराज कुठे आहेत? आदि मन धरा हाती. का धरा मी हातामध्ये? मन को धरो. आदि मन धरा हाती. What
का धरा म्हणते बाबा हातामध्ये? मन धरा हाती. आधी मन धरा हाती. सखी बाई साजनी. आधी मन धरा हाती न तोची गणराज गणपती. उभी राहिला मग बसून ते तोच काय म्हणणार ह्या स्टेजवर येवायला फाटते कोणा तुमची येवाची कधी हिंमत झाली म्हणून शांत राहा. माझ्याकडे पहा तिकडे पहा. आधी मन धरा हाती न तोची गणराज गणपती. मन इंद्रियाचा राजा सोहम. आता याच्या मागच्या उदाहरण सांगतो. मन जर हातामध्ये नसला, का नसला? तुम्ही सांगत जा येसाल. मन जर हातामध्ये नसला, हा बरोबर म्हणलीस बाई, नसला तर आपली हे जे नौका आहे हे नौका काही पार होऊ शकत नाही. कसा म्हणा साधा साधारण बाई शाळा शिकते नाही भाषी. हो आपण कोणताही गणित सोडवतो म्हणजे 20 आणि 19 किती होतात? 20 अधिक 19 किती होते बाबा? 39. हा आम्ही 39 म्हणतो महाराष्ट्रात तुम्ही 39 म्हणता. ऐकून घ्या 20 आणि 19 म्हणजे किती झाले? 39. पण जर हा एक्झाम्पल आपण सोडवत आहोत, का करत आहोत? सोडवत आहोत. मन जर परिपूर्ण असला तर 39 उत्तर येईल. का असला? मन जर आपला स्थिर असला, त्या गणिताकडे असला तर 39 बरोबर उत्तर येईल. पण आपला मन काय म्हणे आता गुपचूप खावाची वेळ आली आहे, रविवार गुपचूपची घंटी वाजली म्हणजे मन कुठे गेला? गुपचूपच्या घंटी कर. ते मग येते 39च्या जागी किती केलं त्याला? 40 केलं. मग हा पास होईल का फेल होईल बाबा? फेल होणार आहे. म्हणून सांगतो हा गणित आहे. तुम्ही बसलेले हा काय गणित आहे. आणि मी तुम्हाला का सांगू राहिलो? मी का सांगू राहिलो तुम्हाला? गणित सांगू राहिलो. आणि जोपर्यंत तुमच्या मन कधी ह्या गणिताकडे लागणार नाही तर का होते? का होते? तो का म्हणतात नाही का? औरगाव खेती ना परगाव मारा. जराची खेती करा. केवढी खेती? थोडाशी, पण परिपूर्ण लक्ष पाहिजे. नाही तर याही महाराजच्या ऐकून ना त्याही महाराजच्या ऐकून ना त्याही महाराजच्या ऐकून पण सांगलं का त्याही काही माहीत असे काही होणार नाही. तत्व नाम धरी म्हणा धरी करुणा